रविवारी म्हणजे 31 ऑगस्टला आम्ही परेल लालबागचे गणपती बघायचं ठरवलं. सो आम्ही परेलपासून सुरुवात केली. परेल स्टेशनवर तुम्ही उतरून ईस्टला आलात ना, मिडल कंपार्टमेंटमध्ये चढून, की तो ब्रिज उतरल्या स्टार्टिंगलाच तुम्हाला परेल सम्राटाचं दर्शन होतं. सो जस्ट लेफ्ट घ्यायचा फर्स्ट आणि सुंदर मूर्ती आहे. आम्हाला लकीली तिथे आरती पण मिळाली. छान वाटतं आणि मेन म्हणजे जास्त गर्दी नव्हती. पटपट दर्शन झालं. सो वी वर हॅपी. कारण आम्हाला तेच टेन्शन होतं, एक तर रविवार आहे आणि म्हणजे गर्दी असेल तर किती गणपती बघायला मिळतील आणि किती नाही. पण हे पटकन होऊन जातं. मग तिकडनंच तुम्ही बाहेर पडलात ना, की रस्ता क्रॉस केला की परळचा महाराजा आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे. वेळ मिळाला तर नक्की जा. लाईन अजिबात नाही, थोडीफार असते बट ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच थोडं पुढे गेलं की परेलचा विघ्नहर्ता आहे. थोडंसं आत जावं लागतं. लाईटिंग असते पूर्ण रस्त्याला, असं कळून येतं आणि त्यांनी बाहेरच आहे ना सगळ्या गणपतींची नावं लिहिली, सो तुम्हाला क्विकली कळून येतं. ही सुद्धा मूर्ती अतिशय सुंदर आहे. थोडं पुढे गेल्यावर कृष्णनगरचा राजा आहे. हे सगळे गणपती ना लागूनच आहेत, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला आहेत, रस्त्याच्या ह्या साईडला आणि त्या साईडला, पण सेम लेनमध्येच आहेत. सो कृष्णनगरचा राजा पण सुंदर होती मूर्ती. अतिशय सगळ्या मूर्त्या छान होत्या. अतिशय म्हणजे तुमचे डोळे दिपून जातील आणि ना बघितल्या की ना स्मित हास्य येतं आपल्याच तोंडावर. थोडं पुढे गेलात की परेलचा लंबोदर आहे. इथे पण लाईन नाही आहे, म्हणजे पटपट जाते. काही ठिकाणी तुम्हाला पास घ्यावे लागतात आणि दॅट टू कॉस्ट लाईक 20-30 रुपीज, पण पटकन दर्शन होऊन जातं. सो हा परळचा लंबोदर सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला लिटरली म्हणजे पायापाशी जाऊन डोकं टेकता येतं. छान मॅनेजमेंट आहे, छोटे छोटे कार्यकर्ते आहेत. सो वेळ मिळाला तर नक्की या मूर्तीला दर्शन द्या. आणि ज्योतिबाचं त्यांनी हे केलं आहे, सो त्यांनी ज्योतिबाचा गुलाल पण तिथे ठेवला आहे. त्यानंतर तिथून पुढे गेलात ना की तुम्हाला परळचा राजाचं दर्शन होतं. थोडंसं पुढे आहे, म्हणजे तुम्ही बाहेर येतात ना, कुठल्या लेनमधून बाहेर येतात त्याच्यावर आहे. थोडंसं कन्फ्युजिंग आहे कारण बरेच असे स्टॉल वगैरे लागलेले आहेत. सो एकदा विचारा जायच्या आधी. त्याआधी आहे ना परळचा इच्छापूर्तीसुद्धा आहे. आम्ही इथे गेलेलो, जस्ट तुम्ही बघू शकता मूर्ती. सगळ्यांना एका लेनला आहेत. इट्स लाईक अपोजिट डिरेक्शनला. सो जाण्याआधी तिथे कोणालाही तुम्ही विचारात ना, कोणीही सांगतो तुम्हाला. आणि शेवटी आम्ही परळच्या राजाचं दर्शन